नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। तर सोयाबीनची सध्याची अवस्था पाहिली तर आता सध्या सोयाबीन आहे 45 दिवसांच्या पुढे गेलेला आहे। बऱ्याच जणांची फुलधारणा अवस्था त्या ठिकाणी चालू झालेली आहे। तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला बऱ्याच म्हणजे आळ्यांचा प्रादुर्भाव असेल, पाणी खाणारे आळे असेल, पाणी गुंडाळणारे आळे असेल, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी माझ्या समोर पाहू शकता पाने खाणारी आळी जर आपण पाहिलं तर असा प्रत्येक प्लॉटमध्ये सर्रास ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने तुम्हाला पाने खाणारी आळी आणि पाने गुंडाळणारी आळी याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार आहे। त्याचबरोबर आता सध्याची अवस्था आहे फुलधारणा। तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला फुलं लागलेली आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ही सर्वात महत्त्वाची अवस्था आहे फुलधारणा अवस्था। त्या ठिकाणी आळ्यांचा प्रादुर्भाव जर झाला तर ते फुलगळ कुठेतरी जास्त प्रमाणात होतं, फुलांचं रूपांतर कळी अवस्थेमध्ये होत नाही। त्यामुळं आपण एक फवारणी घेऊन आलेलो आहे सर्व शेतकऱ्यांसाठी। त्याच्यामध्ये आपण पाने खाणारी आळी कंट्रोलमध्ये येणार आहे, फुलधारणा जास्तीत जास्त प्रमाणात होणार आहे आणि फुलाचं रूपांतर कळी अवस्थेमध्ये होणार आहे। याचा फायदा आपल्याला भरपूर प्रमाणात सोयाबीनचं एकरी उत्पादन मिळवण्यासाठी असणार आहे। हा उद्देश या व्हिडिओ मागून आपल्याला दिसत आहे। तर आता मी तुम्हाला काही औषधं दाखवतोय, त्या पद्धतीने ती औषधं तुम्ही वापरायची आहेत जेणेकरून तुम्हाला 100% चांगला रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आपण पाने खाणारी आळी तर त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे 45 दिवसाच्या पुढे सोयाबीन आहे आणि त्याला पहिल्यांदा आपण पाणी देऊन घेतलेला आहे। पाण्याचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी म्हणजे पाऊस कमी प्रमाणात आहे त्यांनी पाणी देऊन ही फवारणी करायची आहे। अन्यथा तुमच्या जमिनीमध्ये जर ओलावा असेल तर तुम्ही डायरेक्ट फवारणी करू शकताय। त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे इमामॅक्टिन बेंझोएट। तुम्ही माझ्या या ठिकाणी बघू शकताय इमामॅक्टिन बेंझोएट 5% वालं हे तुम्हाला वापरायचं आहे 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण क्लोरो 20% घेतलेला आहे, क्लोरोपायरिफॉस 20%, याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे 2 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने हे मिक्स करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला याचा मुख्य उद्देश आहे पाने खाणारी आळी त्याचबरोबर पाने गुंडाळणारी आळी पूर्णतः कंट्रोल येण्यासाठी या दोन औषधांचा आपण वापर करतोय। इमामॅक्टिन बेंझोएट 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि क्लोरोपायरिफॉस 2 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये मादी म्हणजे नर आणि मादी फुलांची संख्या असते, मादी कळीची संख्या जास्त येण्यासाठी आपण वापरतोय 1340-13 महाफीड कंपनीचं अत्यंत चांगला रिझल्ट आहे। याचा फायदा असा होणार आहे की जास्तीत जास्त फुलांची संख्या येणार आहे, फुलगळ कमी होणार आहे आणि फुलाचं रूपांतर तुमच्या कळी अवस्थेमध्ये लवकर होणार आहे। याचा हा गुणधर्म आहे। फुलगळ कमी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे तुम्हाला। याचा उपयोग करत असताना आपल्याला 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 20 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम, 200 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 1 किलो हे औषध वापरायचं आहे। हे आहे 1340-13 महाफीड कंपनीचं। त्याचबरोबर आपल्याला फुलधारणा अवस्था जास्तीत जास्त होण्यासाठी आपण तिसरं औषध घेऊन आलेलो आहे टाटा बहार। हे अत्यंत प्रभावी असं औषध आहे जास्तीत जास्त फुलाची संख्या काढण्यासाठी, फुलगळ कमी करण्यासाठी आणि फुलाचं रूपांतर कळी अवस्थेमध्ये करण्यासाठी याचा वापर करायचा आहे। 2 मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने याचा वापर करायचा आहे। हे आहे 500 मिली औषध, याच्यामध्ये 250 लिटर पाणी होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला सिलिकॉन बेस एखाद्या चांगल्या कंपनीचं वापरायचं स्टिकर, जे की 0.5 ml प्रति लिटर पाणी या पद्धतीने तुम्ही स्टिकर वापरायचं आहे जेणेकरून तुम्ही हे फवारणी केल्यानंतर हे औषध पूर्णतः पानाच्या संपूर्ण फ्रंट असेल बॅक साईड असेल पसरण्यासाठी सिलिकॉन बेस हे औषध चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। या पद्धतीने तुम्ही नियोजन करा, जास्तीत जास्त तुम्हाला याचा उत्पन्नामध्ये फायदा होणार आहे। या पद्धतीने नियोजन केलं तर पहिल्यांदा पाणी गुंडाळणारे आळी कंट्रोल, फुलधारणा भरपूर प्रमाणात, तुमच्या प्लॉटमधला असलेला जो काही पिवळेपणा आहे तो पूर्णतः नाहीसा होणार आहे, काळुकी येणार आहे। या पद्धतीने तुम्ही नियोजन करा, 100% तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील। त्याचबरोबर जर तुमच्या प्लॉटमध्ये करपा आणि येलो मोझॅकचा प्रादुर्भाव असेल, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव असेल तर या औषधांमध्ये तुम्ही हे बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने त्याच्यामध्ये मिक्स करू शकता जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये असलेला करपा, तांबेरा आणि पाने तुम्हाला येलो मोझॅक हे रोगसुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल होणार आहेत आणि त्याचा तुम्हाला उत्पन्नामध्ये 100% फायदा होणार आहे।
तर सोयाबीनबद्दल जे काही अशा तुमच्या अनेक समस्या असतील, शंका असतील, तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.